अभी हाँ जरा क्वाइट रहो। नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण एक अशा अनोख्या कार्यक्रमात आहोत जो इन्नर व्हील क्लब ऑफ वसई आणि रोटरी क्लब ऑफ वसई यांच्या संयुक्त विद्यमानावर पार पडलेला आहे। आणि आज आपल्यासोबत आहे इन्नर व्हील क्लब ऑफ वसईची पूर्ण टीम। आज आपण सॅल्युटिंग टू हीरो, आपले जे देशभक्त जे सैन्य दलामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, वायुसेना असतील, त्याच्यानंतर नेव्ही, आर्म फोर्स, या लोकांना आपण बोलवलेलं आहे। सेवानिवृत्तीनंतरही त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि हे सगळं वसईमध्ये केलं आहे ते म्हणजे वसईचं रोटरी क्लब आणि इन्नर व्हील क्लब। तर त्यांच्या टीमसोबत आपण आहोत, इन्नर व्हील क्लब ऑफ वसई। मॅडम नमस्कार, तुमचं नाव सांगा आणि काय आज कार्यक्रम केला त्याबद्दलची काय तुमची भूमिका आहे? नमस्कार, माझं नाव सुनीता भरत आहे आणि मी इन्नर व्हील क्लब ऑफ वसईची मेंबर आहे। आजचा कार्यक्रम आमचा रिटायर्ड एक्स डिफेन्स पर्सनल यानी तिन्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स त्यांच्याबरोबर एक कार्यक्रम साजरा करायचा होता असं मनात आलं, म्हणून आम्ही त्यांना इन्व्हिटेशन दिलेली, त्यांनी स्वीकारली आणि आजचा कार्यक्रम हा पार पडला। थँक्यू सो मच। आपल्यासोबत आहेत मी उर्मिला बुगडे। यावर्षी आम्ही एक नवीन थीम सैनिकांसाठी प्रोजेक्ट केलेली। ॲक्च्युली आम्ही गेल्या 2 वर्षांपासून आम्ही सैनिकांसाठी काही ना काही करावं असं आमचं नेहमीच चालूच आहे। 2023-24मध्ये शाळांच्या मुलांमध्ये सैनिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा एक प्रोजेक्ट आम्ही केलेला आणि गेल्या वर्षी दिवाळीच्या सीझनमध्ये अनाम या संस्थेतर्फे त्यांनी दिवाळीच्या स्वीट्स बनवण्याचा एक प्रोजेक्ट ठेवलेला। त्यामध्ये आम्ही आमच्या काही मेंबर्स तिथे जाऊन त्यांनी अक्षरशः लाडू पण वळलेत आणि पंत्या वगैरे आमच्या कलाकारांनी म्हणजे एक आर्टिस्ट आहेत आमच्याकडे संगीता जैन, त्यांनी पंत्या ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवले आणि सुरेखा कुलकर्णी, सुनीता भरत या मेंबर्सनी जाऊन तिथे लाडू वळणं वगैरे ते प्रकार म्हणजे पॅकेजिंगला सुद्धा मदत केली आणि आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढून हे सगळे प्रोजेक्ट करत आहोत। आणि यावर्षीचा आमचा हा प्रोजेक्ट आहे ना, तो खूप आमच्या कल्पनेच्या बाहेर झालेला आहे। म्हणजे तिन्ही सेना दलातल्या ह्या निवृत्त सैनिकांना आम्ही एकत्र केलं आणि आमच्या ज्या भावना होत्या त्यांच्यासाठी त्या आम्ही त्यांच्यापर्यंत कन्वे करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप छान त्यांचं सहकार्य मिळालं आणि धन्यवाद संतोषजी, खूप छान वाटलं। मॅडम तुमचं नाव काय, तुम्ही काय करता? मैं हिंदी में बोल रही हूँ। मेरा नाम अनुपमा गुप्ता है और मैं इन्नर व्हील क्लब से हूँ और मुझे बहुत गर्व है कि मैं भी एक मतलब कि बहू हूँ, जहाँ से मेरे दादाजी ससुर भी आर्मी में डॉक्टर थे और 2nd वर्ल्ड वॉर में गए थे, बंदी बना लिए गए थे और फिर वापस भी आए थे। उसके बाद भी उन्होंने अपनी मेडिकल सेवाएं दी थी। और मैं यहाँ जो आज वीर फौजी भाइयों का प्रोग्राम हुआ है उनके लिए कुछ कहना चाहूँगी। हे भारत के वीर सैनिकों, तुम भारत की शान हो, देश का सिर ऊंचा हो जाता है, सच में तुम महान हो। वीर और हमारी वीरांगनाओं के लिए भी कुछ कहना चाहूँगी। भगवान से कहती हूँ, जिंदगी तुमने युद्ध बनाकर दी तो क्या हार मान हथियार डाल दूंगी। मैं तो वीरांगना हूँ, डटकर लड़कर जीतकर हार हासिल कर लूँगी। मैं वीरांगना हूँ। धन्यवाद, थैंक यू सो मच। मैडम आपका नाम क्या है, आप कब से इन्नर व्हील से जुड़ी हैं? हाँ, एटलीस्ट 3-4 इयर्स हो गया मेरे को इन्नर व्हील में। और इन्नर व्हील में जब भी ज्वाइन हुआ तभी पहला मेरे को बहुत अनईजीनेस जैसा लगता क्योंकि नया था। अभी तो इतना फ्रेंडली और इतना फ्रेंडली हो गया है। इन्नर व्हील का मोटो ही है कि फ्रेंडशिप और सर्विस, तो इधर सब लोग फ्रेंडशिप इतना बनाते हैं, एक दूसरे को पहचानते हैं और बहुत अच्छा तरह इन्नर व्हील का फ्रेंडशिप का फ्रेंड्स हो गया है। हमारे आमच्यासोबत आहेत पुनीत पराठे मॅडम, सध्या अध्यक्ष आहेत। मॅडम काय सांगाल, खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला होता, काय वाटतं तुम्हाला?
खूप छान झाला आमचा कार्यक्रम. म्हणजे आम्हाला अपेक्षा पण नव्हती एवढा छान होईल. आणि म्हणजे आर्मी आणि नेव्ही हे जे रिटायर्ड हे आहेत काय म्हणतात त्याला जवान, त्यांना आम्ही बोलावून त्यांचा सत्कार केला. तर आम्हाला एवढं भरून आलं आहे की म्हणजे असे कार्यक्रम करत राहावेत असं आम्हाला वाटते. आणि असंच सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. आमच्या इनरव्हील च्या सगळ्या सदस्यांनी आम्हाला साथ दिली आहे. खूप खूप मन भरून आलं आहे. धन्यवाद. आपल्यासोबत आहे चार्टर्ड प्रेसिडेंट सविता जवखेडकर मॅडम, काय सांगाल? नमस्कार, मी सविता जवखेडकर. जसं मगाशीच सांगितलं की एखाद्या आईला तिचं बाळ वाढताना बघून त्यावर जो आनंद होतो तोच मला झाला आहे की आज माझा इनरव्हील क्लब खूप चांगल्या प्रकारे वाढतो आहे. आणि या आमच्या इनरव्हीलच्या बायकांनी सगळ्या ऑल मेंबर्सनी अतिशय सुरेख प्रोग्राम केला. म्हणजे तुम्हाला थोडक्यातच सांगायचं तर नावं घेऊन सांगितलं तरी हरकत नाही की सगळ्या बायका आमच्या अतिशय हुशार आहेत. आमच्या सगळ्या पब्लिकला आव्हान आहे की तुम्ही सर्व महिलांनी आमचा इनरव्हील क्लब वसई विरारच्या जॉईन करावा. आणि डोनेशन देणाऱ्यांनी पण मन मोठे करून डोनेशन द्यावं. देणाऱ्याचे हातच घ्यावेत अशी म्हण आहे, देणाऱ्याने देत राहावेत असे आम्ही हात घ्यायला पण उत्सुक आहोत, पण हात पुढे यायला पाहिजेत. म्हणूनच हा सगळा मीडियाचा आटापिटा आहे आणि सगळ्यांना आम्ही ओरडून हेच सांगतो आहोत. तसेच रोटरी क्लब ऑफ वसईने जे आम्हाला मदत केलेली आहे आणि श्रीराम कंपनी आणि जे छोटे मोठे स्पॉन्सर खूप लोकांनी आम्हाला या प्रोग्रामला मदत केली आहे, त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि मीडियामध्ये एवढीच अपेक्षा आहे की प्रॉपर लोकांपर्यंत हे पोचावं आणि त्यांच्याकडून आम्हाला उत्स्फूर्त रिस्पॉन्स यावा. थँक्यू व्हेरी मच. आपल्यासोबत आणखी एक मॅडम आहेत इनरव्हीलच्या. मॅडम, काय सांगाल तुम्ही कधीपासून? मी डॉक्टर मृणाल चौधरी इनरव्हीलबरोबर जेव्हा स्थापना झाली त्याच वर्षापासून जोडले गेलेले आहे. वेगवेगळ्या रोलमधनं सेक्रेटरी होते, सेंटनरी प्रेसिडेंट होते, आता सदस्य आहे. तर भारताबद्दल बोललं जातं, भारतभूमी ही संतांची आहे. तर मी तर म्हणेल वसई भूमी ही कार्यकर्त्यांची आहे. वसई भूमी ही सैनिकांची आहे. आज ज्या प्रकाराने आपल्या एरियामध्ये जी सेवा दिलेली आहे देशाला, आम्ही एक औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनी उत्साहाने आम्हाला प्रतिसाद दिला. आम्हाला पण खूप छान वाटलं आणि सगळे मेंबर्सने, सगळे आलेल्या पाहुण्यांनी पण खूप आनंदाने हा कार्यक्रम, आमच्या कार्यक्रमाला त्याच्यामध्ये आणखी गोडवा आणला गाण्याच्या टीम मेंबर्सनी. तर खूप छान प्रकाराने कार्यक्रम झाला आणि मीडियाकडनं पण अशीच अपेक्षा की छान प्रकाराने प्रसिद्धी द्यावी. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत नीतू मॅडम. सर, मॅडम, काय कॉल आलेला, एक सेकंड.